पुण्यातली पूरस्थिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमुळेच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा आरोप पूर्वसूचना न देताच खडकवासला धरणातून पाणी का सोडलं असा सवाल। पुण्यामध्ये आज पावसाची विश्रांती, खडकवासला धरणामधून विसर्ग घटला, पूर ओसरल्यावर नुकसानाचा धक्कादायक वास्तव उघड। मुंबईच्या 7 धरणांमधला पाणीसाठा 71%वर, 2 दिवसातच 13% वाढ। वैतरणीवरच्या 3 प्रकल्पांतही 71% पाणीसाठा। मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट, 2 महिन्यानंतरही धरणांमध्ये 14%च पाणीसाठा। पिकांपुरता पाऊस होत असल्यानं पीक जोमदार। सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि वारणा नदीला पूरस्थिती, कर्नाळ रस्ता पाण्याखाली, पलूस तालुक्यातल्या काही गावांचा संपर्क तुटला। कोयना धरणामधून 20,000 क्युसेकनं विसर्ग सुरूच। कल्याण ते अहमदनगर दरम्यानची वाहतूक आणखी 24 तास बंदच राहणार। रायते पुलावरचा रस्ता आणि संरक्षक लोखंडी जाळी गेली वाहून। काही पक्ष महाराष्ट्र विरोधी भूमिका घेण्यासाठी बनल्यात। संजय राऊतांची राज ठाकरेंचं नाव न घेता टीका। भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंची महिनाभरामध्ये स्वबळाची भाषा कशी, असा सवाल। भाजपचा राजीनामा दिलेले गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे आज ठाकरे गटात प्रवेश करणार। 2014 पर्यंत होते शिवसेनेमध्येच। शिंदे गटाची पुन्हा एकदा हायकोर्टात धाव। ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्यासाठी तातडीनं सुनावणीची मागणी। अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान। शिर्डीच्या ग्रामस्थांचा साई संस्थांच्या विरोधात भव्य मोर्चा। मंदिराचे 4ही प्रवेशद्वार उघडे करण्याची मागणी। मंदिराबाबत निर्णय घेताना विश्वासात घेण्याची ग्रामस्थांचा आग्रह। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।